नमस्कार. सर्वांचे सहर्ष स्वागत. आपणास माहिती आहे की TET 2026 चा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. संकल्पनात्मक किंवा कन्सेप्ट क्लिअरवर प्रश्नोत्तर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आज थॉर्नडाईक यांची बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती जी आहे त्या उपपत्तीचा संकल्पनात्मक व्हिडिओ, संकल्पना स्पष्ट करणारा व्हिडिओ प्रथम तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका. त्यानंतर याच व्हिडिओच्या शेवटी याच घटकावर आधारित 10 ते 15 TET PYQ चे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, ते अभ्यासा. ओके. चला तर प्रथम आपण थॉर्नडाईक यांची बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती समजावून घेऊयात. नेहमी आपण बुद्धिमत्तेचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? म्हणजे एखाद्या शाळेचा निकाल, परीक्षेचे मार्क किंवा एखादी अतिशय कठीण अशी चाचणी, बरोबर ना? हो, नक्कीच. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले की तो अत्यंत हुशार. आणि ज्याला ते मार्क मिळवता आले नाहीत त्याच्यावर बुद्धीने कमी असा शिक्का मारला जातो. अगदी बरोबर. म्हणजे एका अगदी साध्या आणि मोजक्या स्वरूपात आपण माणसाची हुशारी मोजण्याची सवय लावून घेतली आहे. जसं एखाद्याचं हाड मोडलं की एक्सरे काढल्यावर ती मोडलेली रेष स्पष्ट दिसते ना, आणि डॉक्टर विश्वासाने सांगतात, हे बघा इथे हाड मोडलंय. तसाच काहीसा आपला मानवी बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा अतिशय एकांगी दृष्टिकोन असतो. आपल्याला वाटतं की बुद्धिमत्ता ही एकच अशी गोष्ट आहे जी मोजता येते आणि एका आकड्यात सांगता येते. हो, आणि मानवी स्वभावच असा आहे की आपल्याला गोष्टी अतिशय स्पष्ट, सहज मोजता येण्याजोग्या आणि एका विशिष्ट चौकटीत बसणाऱ्या असाव्यात असं कायम वाटत असतं. बुद्धिमत्तेच्या बाबतीतही हाच तो काळ्या पांढऱ्या रंगातला विचार असतो. एकतर एखादी व्यक्ती हुशार असते किंवा नसते. पण जेव्हा आपण मानवी मेंदूच्या अफाट जगात प्रवेश करतो ना, तेव्हा ही साधी एकांगी मोजमापाची पद्धत पूर्णपणे कुचकामी ठरताना दिसते. नक्कीच. मेंदूची रचना आणि कार्यप्रणाली इतकी गुंतागुंतीची आहे की ती एकाच फुटपट्टीने मोजणं म्हणजे निव्वळ अन्याय आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आज आपण या विषयाच्या अतिशय सखोल अभ्यासात बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा हा जो पारंपरिक चष्मा आहे ना, तो थोडा बाजूला ठेवणार आहोत. E.L. थॉर्नडाईक यांनी मांडलेली बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती म्हणजे मल्टीफॅक्टर थिअरी, यातून आपण आज काही नवीन उत्तरे शोधणार आहोत. बरोबर. पझलप्रमाणे अनेक लहान लहान पण पूर्णपणे स्वतंत्र अशा घटकांनी कशी बनलेली असते हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि थॉर्नडाईक यांचा हा बहुघटकांचा सिद्धांत केवळ मानसशास्त्राच्या एका जुन्या पुस्तकातली तात्विक संकल्पना नाहीये. अच्छा. हा असा सिद्धांत आहे जो मानवी क्षमतांकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकतो. आपण नेहमी बुद्धिमत्तेचा विचार एका अतिशय संकुचित चौकटीत करतो, पण या सिद्धांताच्या माध्यमातून आपण मानवी मनाच्या अफाट शक्यतांचा एक अतिशय व्यापक संदर्भ पाहू शकतो. म्हणजे ज्याला आपण बिगर पिक्चर म्हणतो तसं? हो, अगदी तसंच. आपण स्वतःचं आणि आपल्या सभोवतालच्या माणसांचं मूल्यमापन कसं करतो, आपल्या शिक्षण पद्धतीत आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो, या सर्वांवर पुनर्विचार करायला लावणारी ही एक अत्यंत महत्त्वाची मांडणी आहे. हे सगळे वेगवेगळे प्रकार कसे काम करतात हे समजून घेण्यापूर्वी मुळात बुद्धिमत्ता कशी काम करते हे आपण समजून घ्यायला हवं. अनेकदा असं मानलं जातं की बुद्धिमत्ता ही एकसंध आहे. म्हणजे जर एखादा माणूस हुशार असेल तर तो प्रत्येकच गोष्टीत हुशार असणार असा एक समज आहे. पण हा एक अत्यंत चुकीचा आणि निराधार असा भ्रम आहे, नाही का? होय, आणि इथे एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की थॉर्नडाईक यांनी त्यांच्या विस्तृत अभ्यासातून या भ्रमामागचं वास्तव काय आहे हे सप्रमाण मांडलं. त्यांच्या मते वास्तव हे आहे की बुद्धिमत्ता ही एकच अखंड गोष्ट नसून ती अनेक विविध, लहान आणि एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असलेल्या घटकांनी बनलेली असते. म्हणजे एकाच वेळी अनेक घटक? हो, जेव्हा एखादी व्यक्ती कोणतंही बौद्धिक कार्य करत असते ना, तेव्हा त्यामागे फक्त एकच बुद्धिमत्ता काम करत नसते. त्याऐवजी अनेक छोटे छोटे मानसिक घटक एकत्र येऊन एका विशिष्ट कार्यासाठी कार्यरत असतात. आणि यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय? एका विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असलेले घटक दुसऱ्या एखाद्या पूर्णपणे वेगळ्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात. म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की एखाद्या क्षेत्रात अतिशय यशस्वी असलेली व्यक्ती दुसऱ्या साध्या वाटणाऱ्या क्षेत्रात पूर्णपणे अपयशी ठरू शकते. हे ऐकल्यावर ना मला एक अतिशय सोपं साधर्म्य सुचतंय.
म्हणजे आपला मानवी मेंदू हा सर्व खेळ एकट्यानेच उत्तम रीतीने खेळू शकणाऱ्या एकाच खेळाडूप्रमाणे काम करत नाहीये, तर तो एका स्पोर्ट्स टीमसारखा आहे, जिथे प्रत्येक खेळाडूची म्हणजे प्रत्येक घटकाची एक वेगळी आणि स्वतंत्र भूमिका असते. जसं की जो खेळाडू उत्तम गोलरक्षक आहे तो बचावफळीत उत्तम खेळेलच असं नाही, किंवा जो वेगाने धावू शकतो तो अचूक निशाणा साधेलच असं नाही. प्रत्येक खेळाडूची ताकद वेगळी असते आणि हे सगळे कौशल्य असलेले खेळाडू एकत्र आले की मग एक पूर्ण टीम बनते. हे अतिशय अचूक साधर्म्य आहे. त्या स्पोर्ट्स टीममधला प्रत्येक खेळाडू स्वतंत्र आहे, त्याची कौशल्य वेगळी आहेत, पण ते सर्वजण एकाच वेळी एकाच मैदानावर एकाच ध्येयासाठी खेळत असतात. समजा अचानक एखादं नवीन आव्हान समोर आलं तर टीम रणनीती बदलते. अगदी बरोबर. टीम त्या आव्हानाच्या स्वरूपानुसार आपली रणनीती बदलते आणि वेगवेगळ्या कौशल्यांच्या खेळाडूंना पुढे करते. थॉर्नडाईक यांचं म्हणणं अगदी हेच होतं की आपली बुद्धिमत्ता ही अशाच स्वतंत्र मानसिक घटकांची एक टीम आहे. एका विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला जे संज्ञात्मक घटक लागतात ते दुसऱ्या एखाद्या परिस्थितीत पूर्णपणे कुचकामी ठरू शकतात. तिथे तुम्हाला मेंदूच्या दुसऱ्या टीम मेंबर्सची गरज लागते. हो, अगदी तसंच. हा विचार खरोखरच खूप स्पष्टता देणारा आहे. पण मग इथे एक स्वाभाविक शंका येते, जर बुद्धिमत्ता ही अशा अनेक छोट्या स्वतंत्र घटकांनी बनली आहे तर मग ती मोजायची कशी? कारण एक्स-रे प्रमाणे मेंदूचा फोटो काढून हे घटक तर मोजता येत नाहीत. नाही, तसं मोजता येत नाही. ही काही विशिष्ट घटकांवर आधारित एक कसोटी तयार केली होती. हे घटक म्हणजे जणू त्या स्पोर्ट्स टीममधली वेगवेगळ्या खेळाडूंची प्रत्यक्ष मैदानावरील चाचणी घेण्यासारखंच आहे. यातला पहिला अत्यंत महत्वाचा घटक आहे वाक्यपूर्तता. होय. म्हणजे एखादं अपूर्ण वाक्य दिलं जातं आणि ते योग्य शब्द किंवा वाक्यखंड वापरून पूर्ण करायचं असतं. वरवर पाहता हे एखाद्या शाळेतील व्याकरणाच्या परीक्षेसारखं वाटतं खरं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. वाक्यपूर्तता करण्यासाठी व्यक्तीला केवळ भाषेचं किंवा शब्दांचं ज्ञान असणं पुरेसं नसतं. त्या अपूर्ण वाक्याचा संपूर्ण संदर्भ समजणं, त्यामागे लपलेला तर्क लावणं आणि भाषेच्या अनेक पर्यायांमधून अचूक अर्थाचा शब्द निवडणं हे सर्व अत्यंत स्वतंत्र मानसिक घटक तिथे एकाच वेळी काम करत असतात. म्हणजे यात व्यक्तीची विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता पणाला लागते. गणितावर आधारित समस्या सोडवण्यासाठी तर्क आणि विचारांचा वापर करण्याची क्षमता यात प्रामुख्याने तपासली जाते. म्हणजे यात केवळ पाढेपाठ असणं किंवा आकडेमोड वेगाने करता येणं एवढंच अपेक्षित नाहीये, बरोबर? अजिबात नाही. फक्त सूत्रे पाठ करणं ही स्मरणशक्तीची परीक्षा झाली. गणितीय युक्तिवादामध्ये एखाद्या नवीन, आधी कधीही न पाहिलेल्या समस्येचं विश्लेषण करणं, त्यातील गुंतागुंत समजून घेणं आणि योग्य तर्क लावून उत्तरापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. यानंतरचा तिसरा महत्वाचा घटक आहे शब्दसंपत्ती. एखाद्या व्यक्तीला किती शब्दांचं ज्ञान आहे याचीही तपासणी असते. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत शब्दांचा किती मोठा साठा आहे आणि तो साठा किती अचूकपणे वापरता येतो हे यातून पाहिलं जातं. आणि चौथा जो घटक आहे ना, तो मला वैयक्तिकरित्या खूपच वेगळा आणि रंजक वाटतो. तो आहे दिशानुगमन. दिशानुगमन म्हणजे नेमकं काय? जसं एखाद्या नकाशावरून अचूक रस्ता शोधणं किंवा एखाद्या नवीन उपकरणासोबत आलेल्या पुस्तकेतील प्रक्रियेच्या पायऱ्या न चुकता फॉलो करणं, असं काहीसं. हो, अगदी तसंच. यात व्यक्तीला एका विशिष्ट क्रमाने गोष्टी समजून घेऊन त्या प्रत्यक्ष अंमलात आणाव्या लागतात. इथे तुमचं भाषेचं ज्ञान किंवा गणिताचं कौशल्य फारसं उपयोगी पडत नाही. इथे एका विशिष्ट प्रकारची एकाग्रता आणि क्रमिक विचारप्रणाली आवश्यक असते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर आपण हे सगळे घटक बारकाईने पाहिले तर हे स्पष्ट होतं की यांचा एकमेकांशी थेट संबंध असायलाच हवा असं नाही. बरोबर. जर एखाद्याची शब्दसंपत्ती खूप उत्तम असेल, त्याला अनेक कठीण शब्द माहीत असतील, तर तो आपोआपच दिशानुगमन करण्यातही हुशार असेलच असं ठामपणे सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे एखाद्या उत्तम साहित्यिकाला गुगल मॅप वाचून योग्य पत्ता शोधता येईलच याची काहीही शाश्वती नाही. हे दोन्ही अगदी वेगळे पझल पीसेस आहेत. यामुळे ना एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि हा प्रश्न आपल्या संपूर्ण शिक्षण आणि मूल्यमापन व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतो. कसं काय? कारण पारंपरिक परीक्षा प्रणाली अनेकदा यापैकी फक्त एक किंवा दोनच घटक तपासतात. त्या प्रामुख्याने शब्दसंपत्ती, स्मरणशक्ती किंवा गणितीय युक्तिवाद यावरच आपलं सर्व लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे जर एखादी व्यक्ती या विशिष्ट घटकांमध्ये थोडी मागे असेल, पण दिशानुगमन किंवा इतर घटकांमध्ये अत्यंत कुशल असेल,
तर तिला या व्यवस्थेत कमी हुशार ठरवलं जातं. अगदी बरोबर. पारंपरिक परीक्षांमुळे व्यक्तीच्या खऱ्या बहुआयामी आणि अफाट बुद्धिमत्तेवर असा प्रचंड मोठा अन्याय होऊ शकतो. हे घटक पूर्णपणे स्वतंत्र आहेत हे न समजल्यामुळेच आपण अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढतो. हाच तो खरा अडथळा आहे. आपण एकाच फुटपट्टीने सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता मोजायला जातो आणि तिथेच आपली घोडचीक होते. आता हे सगळे छोटे छोटे स्वतंत्र घटक एकत्र येऊन खऱ्या जगात प्रत्यक्ष कसे काम करतात? इथे थॉर्नडाईक यांनी एक अतिशय महत्वाची मांडणी केली आहे. आपण या जगाशी कसा संवाद साधतो यावरून त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य प्रकारात वर्गीकरण केलं आहे. यातील पहिला प्रकार आहे अमूर्त बुद्धिमत्ता. हो, ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. हे पूर्णपणे संकल्पना आणि तर्काचे एक वेगळंच जग आहे. अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे शब्द, चिन्हे, संकल्पना, सूत्रे आणि कोणत्याही भौतिक स्वरूपात नसलेल्या अमूर्त कल्पना वापरून विचार करण्याची क्षमता. यात आपण ठोस वस्तूंवर काम करत नसतो, तर अदृश्य कल्पनांवर आधारित विचार प्रक्रिया करत असतो. आणि एक अतिशय विशेष बाब म्हणजे ही विशिष्ट बुद्धिमत्ता फक्त मानव समाजातच आढळते. इतर प्राणी भौतिक जगाशी संवाद साधू शकतात, पण कल्पनांच्या जगात वावरणं हे केवळ मानवाचंच वैशिष्ट्य आहे. कीच गणिती समीकरणे सोडवणं किंवा संविधानातील अदृश्य अशा कलमांवर आधारित न्यायदानाचा निर्णय घेणं हे सर्व याच अमूर्त बुद्धिमत्तेचे पैलू आहेत. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण ही पूर्णपणे अदृश्य अशी बुद्धिमत्ता आहे. आपण एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचं उदाहरण घेऊया. प्रत्यक्ष कम्प्युटरवर कोड टाईप करण्यापूर्वीच तो संपूर्ण आराखडा आणि ती प्रणाली प्रत्यक्ष कशी काम करेल हे सगळं त्याने आधी स्वतःच्या डोक्यात एका अदृश्य जगात तयार केलेलं असतं. अगदी बरोबर. ही अमूर्त बुद्धिमत्तेची सर्वोच्च पातळी आहे. पण माणसाचं जीवन फक्त अशा अदृश्य कल्पनांवर किंवा सूत्रांवर चालत नाही. आपल्याला प्रत्यक्ष हाडामांसाच्या माणसांसोबतही रोज जगावं लागतं. इथेच येतो बुद्धिमत्तेचा दुसरा अत्यंत आवश्यक प्रकार, तो म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. हे संवाद आणि मानवी संबंधांचं जग आहे. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला ना, तर सामाजिक बुद्धिमत्ता ही मानवी उत्क्रांतीतील सर्वात महत्वाची पायरी ठरते. अच्छा. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांच्या भावना, त्यांचे विचार आणि वर्तनाला अचूकपणे समजून घेऊन त्यांच्याशी सकारात्मक प्रकारे संवाद साधण्याची क्षमता. थॉर्नडाईक यांचं वाक्य जसं आहे तसं सांगायचं तर सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे इतर लोकांशी समंजस व शहाणपणाने वागण्याची क्षमता. म्हणजे एक उत्तम शिक्षक किंवा प्रभावी नेता. हो, वर्गात विद्यार्थ्यांमध्ये होणारे वाद अतिशय शांततेने सोडवणारा शिक्षक किंवा अत्यंत कठीण प्रसंगात आपल्या टीमचं मनोबल वाढवणारा मॅनेजर हे या सामाजिक बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. हे खूपच रंजक आहे, कारण अनेकदा आपल्या आजूबाजूला असं दिसतं की एखादी व्यक्ती अमूर्त बुद्धिमत्तेत अतिशय अद्वितीय असते. ती कठीण गणिती सूत्रे चुटकीसरशी सोडवू शकते, पण सामाजिक बुद्धिमत्तेचा मात्र तिच्यात पूर्णपणे अभाव असतो. असं बऱ्याचदा होतं. अशा वेळी तीच हुशार व्यक्ती लोकांशी जुळवून घेण्यात किंवा एखाद्या साध्या टीमचं नेतृत्व करण्यात पूर्णपणे अपयशी ठरते. कारण माणसांच्या जगात कोणताही फॉर्म्युला चालत नाही. तिथे माणसांच्या भावना समजून घ्याव्या लागतात, ज्या कोणत्याही पुस्तकात लिहिलेल्या नसतात. अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणूनच आपण पाहतो की वर्गात नेहमी पहिले येणारे विद्यार्थी प्रत्यक्ष आयुष्यात किंवा नोकरीच्या ठिकाणी जेव्हा अनेक लोकांसोबत काम करण्याची वेळ येते तेव्हा खूप संघर्ष करताना दिसतात. बरोबर. त्यांच्यातील अमूर्त बुद्धिमत्तेचा विकास झालेला असतो, पण सामाजिक घटकांचा विकास तितकासा झालेला नसतो. आणि याउलट जो विद्यार्थी कदाचित अभ्यासात साधारण असतो तोच पुढे जाऊन एक उत्तम नेता किंवा यशस्वी व्यावसायिक बनतो, कारण त्याची सामाजिक बुद्धिमत्ता प्रगल्भ असते. आता आपण थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या तिसऱ्या आणि एका वेगळ्याच प्रकाराकडे वळूया, जो आहे मूर्त किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता. हे पूर्णपणे प्रत्यक्ष कृती आणि भौतिक वस्तूंचं जग आहे. हो. वस्तू, साधने, विविध यंत्रे यांचा योग्य वापर करण्याची आणि त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या समस्या प्रत्यक्ष हाताने सोडवण्याची क्षमता यात येते. थॉर्नडाईक अतिशय स्पष्टपणे म्हणतात की ही बुद्धिमत्ता म्हणजे ठोस वस्तूंवर काम करण्याची क्षमता. म्हणजे इलेक्ट्रिशियन, सुतार, शेतकरी ही याची उत्तम उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा कुशल इलेक्ट्रिशियन इमारतीची गुंतागुंतीची वायरिंग काही वेळात दुरुस्त करतो किंवा एखादा मेकॅनिक गाडीचं इंजिन न उघडता केवळ आवाज ऐकून बिघाड शोधून काढतो, तेव्हा तो याच यांत्रिक बुद्धिमत्तेचा सर्वोच्च वापर करत असतो. किंवा शेतकऱ्याचं उदाहरण घ्या.
हवामान, जमिनीचा पोत, वाऱ्याची दिशा यांचा अचूक अंदाज बांधून जेव्हा शेतकरी शेतीचं नियोजन करतो तेव्हा तो उच्च दर्जाची मूर्त बुद्धिमत्ता वापरत असतो. मला इथे एक गोष्ट खूप खटकते आणि मला यावर थोडा ठाम प्रतिवाद करावासा वाटतो. सांगा ना. आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत आणि समाजातही आपण या मूर्त किंवा यांत्रिक बुद्धिमत्तेला बऱ्याचदा अतिशय कमी लेखतो. जो विद्यार्थी कागदावर उत्तरे लिहू शकतो, निबंध लिहू शकतो, त्याला आपण हुशार मानतो आणि त्याचा सत्कार करतो. पण जो विद्यार्थी एखादं बंद पडलेलं इंजिन स्वतःच्या हाताने उघडून पुन्हा चालू शकतो, त्याला आपण तितका सन्मान देत नाही. दुर्दैवाने हे खरं आहे. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांतानुसार या दोन्ही गोष्टी केवळ बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू आहेत. तरीही आपण कागदावरच्या ज्ञानाला प्रत्यक्ष हाताने काम करण्यापेक्षा श्रेष्ठ का मानतो? समाजाची ही जी उतरंड आहे ती खरोखरच खूप दुर्दैवी आणि अशास्त्रीय गोष्ट आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या व्यवस्थेचं कठोर सत्य दर्शवणारा मुद्दा आहे. आपल्या संपूर्ण व्यवस्थेने केवळ अमूर्त बुद्धिमत्तेला अवाजवी महत्त्व दिलं आहे आणि यांत्रिक तसेच सामाजिक बुद्धिमत्तेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. पण थॉर्नडाईक यांचा सिद्धांत आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देतो. हे 3 प्रकार समजून घेतल्यानंतर यातून आपण नेमका काय बोध घ्यायला हवा हे पाहण्यासाठी आपण एका सर्वांगीण दृष्टिकोनाकडे वळलं पाहिजे. आणि या सर्वांगीण दृष्टिकोनासाठी एक अतिशय समर्पक अशी वेन डायग्राम बऱ्याचदा वापरली जाते, ज्यामध्ये एकमेकांना छेदणारी 3 वर्तुळा दाखवली जातात. एका वर्तुळात अमूर्त बुद्धिमत्ता, दुसऱ्यात सामाजिक आणि तिसऱ्यात मूर्त बुद्धिमत्ता असते. तर या विशिष्ट आकृतीचा या सिद्धांताच्या अनुषंगाने नेमका अर्थ काय? या आकृतीचा सखोल अर्थ असा आहे की जगातील कोणत्याही व्यक्तीमध्ये यापैकी केवळ एकच बुद्धिमत्ता कधी नसते. कोणीही 100% केवळ अमूर्त किंवा 100% केवळ सामाजिक असू शकत नाही. म्हणजे हा एक सुंदर मेळ आहे. अशा स्वतंत्र घटकांचा गुंतागुंतीचा मेळ आहे. प्रत्येकाची बलस्थाने आणि कमकुवत दुवे पूर्णपणे वेगळी असतात. आणि एका उत्तम शिक्षकाचं किंवा पालकाचं काम हेच असतं की विद्यार्थ्यांमधील या विविध बुद्धिमत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा देणं. सर्व मुलांना एकाच साच्यात बसवण्याचा अट्टहास न करणं. नक्कीच. हे समजून घेणं आपल्या सर्वांसाठी खूप मोठा दिलासा देणारा असू शकतं. आजच्या जगात माहितीच्या अतिरेकामुळे आपण अतिशय ताण अनुभवतो, पण या सिद्धांतामुळे तो नाहक ताण नक्कीच कमी होतो. कारण जर तुम्हाला एखादं तार्किक सूत्र किंवा ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना समजत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कमी हुशार आहात असं अजिबात नाही. होय. कदाचित तुम्ही लोकांशी संवाद साधण्यात अत्यंत निपुण असाल किंवा एखादं बंद पडलेलं मशीन दुरुस्त करण्यात खऱ्या अर्थाने जिनियस असू शकता. हाच या सिद्धांताचा सर्वात मोठा फायदा आहे. बुद्धिमत्तेचं मोजमाप हे केवळ शाळेतील परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपुरती मर्यादित नाही. हे एकदा समजलं की प्रगतीच्या अनेक वेगळ्या वाटा आपोआप खुल्या होतात. तर आज आपण या सखोल चर्चेत मानवी मेंदू आणि त्याच्या कार्यपद्धतीचा अगदी तळाशी जाऊन वेध घेतला. बुद्धिमत्ता एकसंध आहे हा गैरसमज कसा चुकीचा आहे हे आपण पाहिलं. थॉर्नडाईक यांचा बहुघटक सिद्धांत, कसोटीचे 4 टप्पे आणि अमूर्त, सामाजिक व मूर्त बुद्धिमत्तेचं जग या सर्वांचा आपण अतिशय सविस्तर आढावा घेतला. आणि मानवी बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. हो, आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी मला श्रोत्यांना एका नवीन विचारावर सोडून द्यायचा आहे, जो मूळ माहितीच्या पलीकडचा आहे पण आजच्या परिस्थितीशी सुसंगत आहे. आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI अतिशय वेगाने अमूर्त बुद्धिमत्तेच्या गोष्टींमध्ये माणसाला मागे टाकत आहे. कठीण गणिते किंवा डेटा विश्लेषण AI काही क्षणात करतं. हो, मानवी मेंदूपेक्षा खूप वेगाने. तर मग भविष्यात माणसाची सामाजिक आणि मूर्त किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता हीच आपली सर्वात मोठी आणि अनन्यसाधारण ताकद ठरेल का? एखादं यंत्र जगातला सर्वोत्कृष्ट कोड लिहिल, पण माणसांच्या भावना समजून घेणं, दुःखात पाठीवर हात ठेवणं किंवा प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने मातीतून एखादी सुंदर वस्तू घडवणं हे केवळ मानवालाच शक्य राहील का? यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता. अशाच नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि ज्ञानाचा हा शोध असाच सुरू ठेवा. नमस्कार. तर आत्ता तुम्ही थॉर्नडाईक बुद्धिमत्ता बहुघटक उपपत्ती समजावून घेतलेली आहे. ती संकल्पना तुम्हाला क्लिअर झाली असेल. तर आपण याच घटकावर आधारित 13 प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासह करणार आहोत. ओके. तर आपणास माहिती आहे की थॉर्नडाईक यांची जी बुद्धिमत्ता बहुघटक उपपत्ती आहे ती एकसंध नसून ती लहान लहान स्वतंत्र घटकांनी बनलेली असते असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 1 आपण समजावून घेऊयात. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी आहे,
बघा, थॉर्नडाईकच्या मते बुद्धिमत्तेचे स्वरूप खालीलपैकी कसे असते. तर पहा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे की उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण या स्लाईडमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट पण घेता येतील आणि उत्तरं कायमची लक्षात पण राहतील. तर बघा, थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्तेचे स्वरूप खालीलपैकी कशी असते. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बुद्धिमत्ता ही अनेक लहान स्वतंत्र घटकांनी बनलेली बहुघटक आहे. मग स्पष्टीकरण बघा, चुकीचा समज असा आहे की बुद्धिमत्ता एकसंध आहे. थॉर्नडाईकच्या सिद्धांतानुसार प्रत्येक बुद्धिमत्ता कार्यामध्ये अनेक लहान स्वतंत्र घटक कार्यरत असतात, असं बुद्धिमत्तेच्या या बहुघटक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. जसं काही पझलच्या तुकड्याप्रमाणे अनेक घटक कार्यरत असतात. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आहे, थॉर्नडाईकच्या बुद्धिमत्ता कसोटीतील 4 प्रमुख घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. थॉर्नडाईक यांचं जी बुद्धिमत्तेच्या कसोट्यातील 4 प्रमुख घटक आहेत, त्यामध्ये आहे वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, शब्दसंपत्ती आणि दिशानुगमन. तर भावनिक नियंत्रण याचा संबंध या ठिकाणी थेट संबंध येत नाही, म्हणून पर्याय सी हे बरोबर उत्तर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 3 आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे, वर्गातील एक विद्यार्थी विज्ञानातील कठीण समीकरणे आणि भूमितीची प्रमेय अत्यंत सहजपणे सोडवतो. थॉर्नडाईकच्या मते या विद्यार्थ्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता प्रबळ आहे. तर बघा, वर्गातील एक विद्यार्थी आहे की तो विज्ञानातील कठीण समीकरणे आणि भूमितीय प्रमेय अत्यंत सहजपणे सोडवतो. तर कोणती बुद्धिमत्ता आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमूर्त बुद्धिमत्ता. तर बघा, शब्द, चिन्ह, सूत्र, संकल्पना स्पष्ट करून विचार करण्याची, तर्क करण्याची क्षमता म्हणजे अमूर्त बुद्धिमत्ता होय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं अमूर्त बुद्धिमत्ता. ओके, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आहे, एक वर्गशिक्षक आपल्या विद्यार्थ्यामध्ये होणारे वाद अत्यंत शांततेने सोडवतात आणि खचलेल्या विद्यार्थ्याचे मनोबल वाढवतात. शिक्षकांचे हे वर्तन कोणत्या बुद्धिमत्तेचे उत्तम उदाहरण आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामाजिक बुद्धिमत्ता. तर बघा, वर्गशिक्षक काय करतात की आपल्या विद्यार्थ्यामध्ये होणारे वाद अत्यंत शांततेने सोडवतात आणि मनोबल वाढवतात. म्हणजेच इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी योग्य संवाद साधणे, संबंध प्रस्थापित करणे हे सामाजिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे, ठोस वस्तूंवर काम करण्याची क्षमता तसेच यंत्र व भौतिक घटकांचा योग्य वापर करण्याची क्षमता हे वर्णन थॉर्नडाईकच्या कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. तर बघा, ठोस वस्तूवर काम करण्याची क्षमता म्हणलं आहे, याचं बरोबर उत्तर आहे मूर्त यांत्रिक बुद्धिमत्ता. जेव्हा ठोस वस्तू म्हणलं की मूर्त क्रिया हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच प्रत्यक्ष कृती, वस्तूचे जग हाताळणे, मग मेकॅनिक काम, सुतार, शेतकरी हे मूर्त आणि यांत्रिक बुद्धिमत्तेमध्ये येतात. ओके, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वकील आणि तत्त्वज्ञ. मूर्त यांत्रिक बुद्धिमत्ता ही चुकीची जोडी आहे, कारण वकील आणि तत्त्वज्ञ हे कायदा, नियम, संकल्पनावर काम करतात. मग तिथं तर्क करणेशी संबंधित आहे, त्यामुळे तिथं अमूर्त बुद्धिमत्ता कार्यरत असते. म्हणून मूर्त यांत्रिक ही जोडी तिथं येणार नाही. म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 7
एका भाषा शिक्षकाने विद्यार्थ्यांना एक अपूर्ण कथा दिली आणि योग्य शब्द वापरून ती पूर्ण करण्यास सांगितली. थॉर्नडाईकच्या कसोटीतील कोणत्या प्रमुख घटकाचा इथे वापर होत आहे? तर बघा, एक भाषा शिक्षक आहे आणि अपूर्ण कथा दिली आणि योग्य शब्द वापरून पूर्ण करण्यास सांगितली. तर थॉर्नडाईकच्या कसोटीतील कोणत्या प्रमुख घटकाचा वापर आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, वाक्यपूर्तता. अपूर्ण कथा पूर्ण करणे म्हणजे वाक्यपूर्तता करणे, म्हणजेच अपूर्ण वाक्य किंवा योग्य माहिती, शब्द, वाक्यखंड वापरून पूर्ण करणे म्हणजेच वाक्यपूर्ती कसोटीचे थेट उदाहरण आहे. ओके. तर बघा, समजून घेतलं तर घटक खूप सोपा आहे, फक्त लक्षपूर्वक समजून घ्या. प्रश्न क्रमांक 8. थॉर्नडाईकच्या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीचे कार्यकौशल्य वेगळे दिसते, याचे मुख्य कारण काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण एका कार्यासाठी आवश्यक घटक दुसऱ्या कार्यासाठी वेगळे असतात. आता बघा, प्रत्येक बौद्धिक कार्यात अनेक लहान घटक कार्यरत असतात आणि एका कार्याचे घटक दुसऱ्यापेक्षा वेगळे असल्यामुळे प्रत्येकाचे कौशल्यसुद्धा वेगळे असते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर येतं. ओके. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आहे. विज्ञान प्रयोगशाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या पायऱ्या क्रमाने सांगत आहेत आणि विद्यार्थी त्याचे तंतोतंत पालन करून प्रयोग करत आहेत. हे थॉर्नडाईकच्या कसोटीतील कोणत्या घटकाचे उपयोजन आहे? तर बघा, प्रयोग करण्याची दिशा दाखवत आहेत शिक्षक, त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर येते दिशानुगमन. म्हणजे शिक्षक ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील, दिशा दाखवतील, त्या पद्धतीने विद्यार्थी त्याचं पालन करून प्रयोग करणे याला दिशानुगमन म्हणतात. दिलेल्या सूचनांचे अचूक पालन करण्याची क्षमता म्हणजेच दिशानुगमन. ओके. चला, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. थॉर्नडाईकच्या मते इतर लोकांशी समंजस व शहाणपणाने वागण्याची क्षमता म्हणजे काय? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सामाजिक बुद्धिमत्ता. जेव्हा आपण समाजामध्ये, शेजारी, इतर लोकांशी समंजस आणि शहाणपणाने वागतो तेव्हा आपली सामाजिक बुद्धिमत्ता विकसित झालेली असते. थॉर्नडाईकच्या स्वतःच्या व्याख्येनुसार समाजातील व्यक्तींना समजून घेणे, त्यांच्याशी योग्य वर्तन करणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. मग इतर लोकांची सामंजस्य म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता येते. ओके. चला, प्रश्न क्रमांक 11. पर्याय म्हटलं चुकून. प्रश्न क्रमांक 11. थॉर्नडाईकच्या बहुघटक उपपत्तीचा सर्वांगीण दृष्टिकोन शिक्षकासाठी कसा उपयुक्त ठरेल? सर्वांगीण म्हणजे तीनही पद्धतीचे जे बुद्धिमत्ता आहेत त्या तिघांचं एकात्मिकपणे वापर करणे. मग अमूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि मूर्त बुद्धिमत्ता तिघांचा एकत्रित वापर करणे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, बुद्धिमत्ता केवळ गुणांपुरती मर्यादित नाही हे समजून विद्यार्थ्यांमधील विविध बुद्धिमत्ता अमूर्त, सामाजिक का मूर्त ओळखून त्यांना दिशा देण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन उपयुक्त ठरतो. तर बघा, एक उत्तम शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्यांमधील वेगळ्या बलस्थानांना, उदाहरण कोणी तर्कात हुशार आहे, कोणी संवादात, कोणी कृतीत, हे ओळखून त्यानुसार मार्गदर्शन करतो. ओके. तोच खरा उत्तम शिक्षक असतो. प्रश्न क्रमांक 12 स्क्रीनवर तुमच्यासमोर. तर बघा, एक इंजिनियरचा विद्यार्थी प्रथम यंत्राचे डिझाईन कागदावर सूत्रांच्या सहाय्याने तयार करतो आणि नंतर वर्कशॉपमध्ये जाऊन स्वतः ते यंत्र हाताळतो. तो कोणत्या बुद्धिमत्तेचा वापर करत आहे? तर बघा, आधी त्यांनी ते यंत्राचं डिझाईन कागदावर तयार करतो म्हणजे कल्पनाशक्ती वापरतो, तर्कशक्ती वापरतो म्हणजेच अमूर्त बुद्धिमत्ता वापरतो आणि नंतर वर्कशॉपमध्ये जाऊन ते यंत्र हाताळतो म्हणजेच त्यांनी त्यानंतर मूर्त ते यंत्र हाताळतो म्हणजे मूर्त, म्हणजे पर्याय क्रमांक सी येतं. डिझाईन सूत्र वापरणे हे अमूर्त
आणि प्रत्यक्ष यंत्र हाताळणे हे मूर्त, या दोन्ही बुद्धिमत्तेचा वापर करत आहे. ओके. प्रश्न क्रमांक 13वा, मला वाटतं शेवटचा प्रश्न असेल, बघूया काय. प्रश्न क्रमांक 13वा, एखाद्या व्यक्तीला किती शब्दाचे ज्ञान आहे आणि तो ते किती अचूकपणे वापरतो याची तपासणी थॉर्नडाईकच्या कसोटीतील कोणत्या घटकाद्वारे केली जाते? तर याचं उत्तर आहे बघा इथं, किती शब्दाचे ज्ञान, म्हणजे शब्दाचे ज्ञान तपासायचं आहे म्हणून शब्दसंपत्ती हे बरोबर उत्तर येतं. तर कारण आपण तिथं किती शब्द मोजणार आहोत, शब्दसंपत्ती पाहणार आहोत. शब्दसंपत्ती हा घटक भाषिक ज्ञान शब्दांच्या आकलनाशी थेट तपासणी करतो, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. ओके. तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 13 प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि त्यांची उत्तरसुद्धा पाहिलेली आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक घटक प्रथमतः व्हिडिओच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरील प्रश्नांचा सराव करायचा आहे. व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. थँक्यू.